ते आज आपण इथे भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत। इथे मी एक पातेलं घेतलं आहे। यामध्ये मी 6 वाट्या पाणी घालणार आहे। गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि या पाण्याला चांगली उकळी काढायची आहे। हे पाणी उकळतंय तोपर्यंत आपण तांदूळ घेऊयात। साधारण 1 कप तांदूळ हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 2 ते 3 वेळा। भात जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा तुम्ही कुठल्या प्रकारचा तांदूळ वापरता यावरती तुमचा भात कसा होणार आहे ते ठरलेलं असतं। जेव्हा तुम्ही नवीन तांदूळ वापरता भात बनवताना तेव्हा त्या तांदळाला पाणी हे कमी लागतं आणि नवीन तांदळाचा भात हा चिकट होतो। तसेच जेव्हा तुम्ही जुना तांदूळ वापरता तेव्हा ह्या जुन्या तांदळांना पाण्याचं प्रमाण अधिक लागतं आणि ह्या जुन्या तांदळांचा जो भात असतो तो छान मोकळा होतो। तर शक्यतो भात बनवताना जुना तांदूळच वापरावा। इथे आपले तांदूळ धुवून झालेले आहेत। हे मी आता उकळत्या पाण्यामध्ये घालणार आहे आणि तुम्हाला जर मीठ आवडत असेल भातामध्ये, तुम्हाला मिठाची सवय असेल तर तुम्ही मीठ घातलं तरी चालेल। मी इथे मीठ घालणार नाही आहे। तांदूळ घातल्यानंतर पाण्याला उकळी आलेली आहे। मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून तांदूळ हा तळाला चिटकणार नाही। तांदूळ मध्ये शिजलाय की नाही हे चेक करायचं आहे। थोडा शिजायचा अजून बाकी आहे तांदूळ। यामध्ये मला पाणी थोडं कमी वाटते आहे, त्यामुळे यामध्ये अजून मी 2 कप पाणी घालून वाढवणार आहे। पाणी घालताना कोमट किंवा गरम पाणीच घालायचं आहे आणि तांदूळ हा शिजू द्यायचा आहे। तांदूळ शिजत असताना मध्ये मध्ये जी साय वरती येते ती चमच्याने आपल्याला बाजूला काढून टाकायची आहे। भात छान शिजलेला आहे। भात शिजलाय की नाही हे ओळखण्यासाठी भाताचा एखादा शीत हातावरती दाबून बघायचा आहे। याला आपण आता एका चाळणीवरती वाळून घेऊयात। जर तुमच्याकडे एक चाळण नसेल, जे काही तुमच्याकडे चाळण जे काही अवेलेबल असेल त्याद्वारे तुम्ही याला वाळून घेऊ शकता। मी इथे पुरणाची चाळण वापरलेली आहे जेणेकरून यातली जी निवळ आहे, एक्स्ट्राचं जे जास्तीचं पाणी आहे ते सगळं खाली पातेल्यामध्ये येणार आणि वरती जो मोकळा भात आहे तो शिल्लक राहणार। ते बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी वाळून घेतलेला आहे भात। जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने भात करता तेव्हा तो छान मोकळा सुटसुटीत होतो। याला मी पुन्हा आता पातेल्यामध्ये घालणार आहे। पातेल्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला पुन्हा गॅस पेटवायचा नाही आहे। हा भात पूर्ण यामध्ये घालून झाल्यावर झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर ते झाकण 5 ते 7 मिनिटं ठेवायचं आहे जेणेकरून ह्या गरम गरम भाताची आतल्या आत वाफ तयार होईल आणि त्या वाफेमध्ये हा भात चांगला मऊसूत आणि मोकळा तयार होईल। निवळ बघू शकता इथे 5 ते 7 मिनिटांनंतर भात तयार झालेला आहे। मऊसूत मोकळा भात तयार आहे। चेक करू शकता तुम्ही भात शिजला आहे की नाही अशा पद्धतीने। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।